नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त करण्यासाठी आज त्र्यंबकेश्वर नगरीत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सर्व त्र्यंबकवासियांना हे आवाहन केले आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून त्र्यंबक नगरीने आपला एक आधारवड गमावला आहे, अशा भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केल्या आहे. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील सर्व व्यापारी आणि नागरिकांनी आजचे आपले व्यवहार बंद ठेवून या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्र्यंबक नगर परिषदेकडून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज यांचे सकाळीच विमान दुर्घटनेत अपघात निधन झाले आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आपली त्र्यंबक नगरी यासाठी संपूर्ण शोककळा पसरली आहे. तरी आज मी त्र्यंबक नगरीचे नगराध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आव्हान करते की आपण सर्वांनी या दुःखात सामील होऊन आज त्र्यंबकेश्वर नगरी संपूर्ण दुकानं, संपूर्ण व्यवसाय हे बंद करावेत आणि संपूर्णपणे बंद पाळावा, असं मी सर्वांना आव्हान करते आणि विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.